गुड मॉर्निंग यू ऑल. तर ही आहे सकाळची वेळ. साखरपुड्याचा जो दिवस आहे त्या दिवसाची सकाळची वेळ. तर सगळेजण उठलेले आहे, म्हणजे विनिक्षाचे बाबा, नवरदेव बाबा माझे असे नाही, पण आम्ही लेडीज जवळपास सर्वच उठलो. आतमध्ये ब्रश चालू आहे सर्वांचे आणि मला एवढ्या ह्याच्यात एक जो आयटम सुटला आहे ना तो चालूच आहे माझा. आता थोडासा वेगळा काहीतरी करून जुगाड करणं चालू आहे, तर तो मी आता कंप्लीट करते. त्याच्यानंतर मी पण आंघोळ करून पटकन मेकअप करणार आहे आणि लवकर लवकर तुम्हाला भेटते. आई नाश्ता बनवत आहे, म्हणजे तिकडे दूर आहे थोडं गाव आमच्या गावापासून, तर नाश्ते वगैरे करून जाणार आहोत आम्ही. सो आई नाश्त्याची प्रिपरेशन करते. चला तुम्हाला पण थोड्या वेळात दाखवतेच मी की काय काय चालू आहे म्हणून. आमच्या घरची वृद्ध मंडळी सर्वात जास्त ॲक्टिव्ह आहे. म्हणजे माझी आजी आणि आजोबा ते उठलेही होते आणि त्यांची अंघोळ वगैरेची तयारी पण चालू झाली होती. आणि बाहेर येऊन बघते तर एवढा जास्त भयंकर पाऊस होता ना, रात्रभरसुद्धा पाऊस पडलेला आणि सकाळीही तो थांबायचं नाव घेत नव्हता. आम्हाला तर थोडं टेन्शनही आलं होतं की याच्यात प्रवास कसा करायचा, कारण की 2.5-3 तासाचा प्रवास होता. आणि मग मी म्हटलं चला जे आहे ते आहे, आता दिवस तर हा आहे ठरलेला आणि पाऊस येत आहे. मग नंतर पटकन मी जोडवे बदलून घेतले माझे. क्यों रो रही है? प्याज काट रहे हैं. काटो अम्मा, प्याज काटो. तर चॉकलेटचा एक मस्त असा केक येतो थर्माकोलवर रॅप करून, तो बनवायचाच राहून गेला आणि वेळेवर थर्माकोलच मिळालं नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले. तर ते राहिलं तर राहूनच गेलं, तरी माझं मन काही मानलं नाही. अगदी ज्या दिवशी आम्हाला हा प्रोग्राम आहे साखरपुड्याचा, त्या दिवशी निघायच्या सकाळी सकाळी का होईना मी करूनच घेतलं. तो आयटम तयार केला, डिफरंट केला पण करून घेतला. यस, मोठ पोहा. मोठ पोहे जावयाचे फेवरेट असल्यामुळे मोठ पोहेचा बेत आहे. इकडे तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत आणि माझं पण सामान सर्व काढून झालेलं आहे, पॅकिंगचं पण झालेलं आहे आणि माझ्या आजोबांची तर आंघोळ सुद्धा झालेली आहे. आणि 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 आता माझी पण आंघोळ होणार आहे लवकर. उप्स, हे काय चालू आहे? डेप. हां यस, मशीनची पूर्ण सोय लावून जाणार आहे. आमचा मसांडू उपाशी नको. या, माझ्या आत्या छानशा रेडी झालेल्या आहे. आता आम्ही नाश्ता करून घेत आहे, कारण की आईची तयारी चालू आहे. तेवढ्या वेळात आम्ही नाश्ता करून घेत आहे. मोठ पोहेंचा नाश्ता बनवलेला आहे आणि एनर्जी लागेलच ऑफकोर्स. तिकडे भरपूर सारं प्रोग्राम्स आहे वगैरे. अंघोळ माझी झालेली आहे, मी कालचेच कपडे रिपीट केले आणि मग पहिले मेकअप करणार आहे, हेअरस्टाईल, आणि नंतर मग मी साडी वेअर करणार आहे. पण पहिले आता मस्तपैकी पेटपूजा करून घेते, म्हणजे तिकडे बिंदास राहू. विनिक्षा तर अजूनही उठली नाही आहे आणि जमलं तर मी तिला तसंच घेऊन घेईल. ती उठणार आहे नाही काही सांगता नाही येत, आणि उठली तर तयारी पण करेल, कारण की ती स्वतःहून उठली की फ्रेश राहते. सो बघूया तिचं कसं काय होतं. तर कपडे वगैरे तिचे मी सगळे पॅक केले, सो दॅट ती तिथेही उठली तरी तिचं गंध बॉक्सपासून सगळं घेतलं आहे, तिथेही उठली तरी तिथेही तिची तयारी होऊन जाईल. आणि आता मी करते नाश्ता. जसं की तुम्हाला मी म्हटलंच, आईचा मेकअप चालू होता, तेवढ्या वेळात मी नाश्ता करून घेतला आणि बाकीचं पण काही थोडंफार पॅकिंग वगैरेच होतं ते उरकून घेतलं. पाहुणे पण येणं सुरू झालेले होते, जे दूरचे आहे ते आमच्या घरी आले होते. मग आम्ही आमच्या सोबत गाडीमध्ये सर्वांना नेलं आणि मग मी पण मेकअपला बसली फायनली. तू मेकअप करते का बेबी? आत्या, हाय आत्या. तर मग जसा माझा मेकअप हेअरस्टाईल झाला, साडी वेअर करून झाली, ही छानशी ओढणी ड्रेप करून मागितली होती मी. थोडा हेवी लुक पाहिजे होता मला ॲज अ नवरदेवाची बहीण म्हणून. खूप जास्त हेवी पण नाही झाला आणि खूप असा सिम्पलही झाला नाही, की साड्या तर बाकीच्या पण लेडीज घालून आल्याच असतात, त्यांच्यात माझ्यात काय डिफरन्स दिसला असता. तर नवरदेवाची बहीण म्हणून मी एक सिम्पल अशी नेटची ओढणी घेतली होती, जी माझ्या साडीला मॅचिंग होती आणि तिने माझा लुक खूप जास्त एन्हान्स केला. तिकडे साखरपुड्याला पण मला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या, इन्स्टावर पण खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या, सर्वांना माझा लुक खूप जास्त आवडला होता. आणि मग ज्वेलरी वगैरे एक्सेसराईज केली आणि निघालो पटापट आमच्या प्रवासाला जाण्याकरता. तर हा आमचा छानसा नवरदेव रेडी झालेला आणि इकडे माझे मिस्टर, आम्ही सगळे जाऊन पहिले थांबलो हाराच्या दुकानावर. तर हार घ्यायचे होते. तिकडे पद्धती आहे की गळ्यात हार टाकतात, तर कुठे कुठे पद्धत असते हार टाकायची, कुठे कुठे नसतात, आणि हे हार नवरदेव नवरी एकमेकांना टाकत नसतात. तर बघा, नवरीला नवरदेवाची बहीण हार घालून देते आणि नवरदेवाला नवरीचा भाऊ हार घालून देतो. तर अशी ही पद्धत असते. तर प्रत्येक गावी नाही आहे. तर तुमच्याही घरी असा साखरपुडा असेल ना, तर आधीच विचारून घ्यायचं नवरीच्या साईडला की तुमच्याकडे अशी पद्धती आहे का वगैरे, कारण की वेळेवर मग कसं होतं की आम्हाला तर माहीतच नव्हतं हार आणायचे म्हणून. हे हार आणणं ना मुलाच्या इकडे असतात, तर हे सगळं आधीच क्लिअर करून घ्यायचं की तुमच्याकडच्या काही पद्धती असतील ज्या आमच्याकडे नाही आहे, कशा आहे काय आहे, तर सगळं विचारून घ्यायचा. तर असं निघालो आणि प्रवास करता सर्वात पहिले अंजनगावचा एक गाव आहे मोठं, तिथे एक स्टॉप आहे तो, तर तिथे आम्ही पेट्रोल वगैरे भरून
भरून घेतलं, डिझेल भरून घेतलं. आणि विनिशा तर झोपलेली होती म्हणून माझी साडी तहसमहस झालेली नाही आहे, कारण की ती इतकी शांत झोपली की बस रे बस. आणि तिची सकाळी उठल्यामुळे अंघोळ वगैरे सगळं झालेली होती, तर मला काही टेन्शन नव्हतं. निघालो, प्रवासाला लागलो आणि पावसाच्या आणि हा जो इतका बेकार रोड होता अकोटच्या पुढचा, त्यांनी आमची स्पीड इतकी जास्त कमी झाली का आम्हाला प्रोग्रामला उशीर झाला. खूपच जास्त बेकार रोड होता, म्हणजे खूपच जास्त. कारण की आणि आम्हाला थोडी आयडिया पण नव्हती की हा रोड खराब आहे, नाही तर आम्ही दुसरा रूट घेऊन आलो असतो. जेव्हा रिटर्न आलो ना तेव्हा आम्ही दुसऱ्या रूटने आलो, तर मग त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त 10 किलोमीटरचा फेरा पडूनही वेळ कमी झाला, आमचा वेळ वाचला आमचा तिथे लिटरली, कारण की तुम्ही स्पीड घेऊ शकता असं राहतं. तर चला बघूयात आता साखरपुड्याचा प्रोग्राम नेमका कसा झाला. तर रोडवर खूपच गडबड असल्यामुळे मी जास्त शूट नाही केलं रोडमधलं, तर तुम्ही बघू शकता गाडी कंटिन्यू हालत आहे. इतका बेकार रोड होता आमचा. तर ते सगळं झालं आणि आम्ही पोहोचलो लोकेशनवर. तिकडे बघ समोर बघ. दादा आणि जसं आम्ही मंडपात म्हणजेच हॉलमध्ये पोहोचलो तसंच आमच्या नवरीबाईची एंट्री झाली. ती ऑलरेडी रेडी होती, पॅरेट ग्रीन कलरची साडी घातली होती रेड बॉर्डरसोबत, खूपच जास्त सुंदर दिसत होती. तुम्ही बघा, हा आहे फर्स्ट लुक तिचा. तर आमची क्युटुली गोडुली सायली खूप सुंदर दिसत होती. तिचं नाव सावलीसुद्धा आहे, मला तर सावली जास्त आवडलं सायलीपेक्षा, तर मी साऊ म्हणणार आहे तिला. आणि खूपच गोंडस आणि सुंदर दिसत होती. तर हा आहे माझ्या मामाचा मुलगा, जो तिथे सगळं जी प्रोसिजर असते ना ती करणार होता. तर अशी प्रोसिजर असते की पहिले जो पण आपण ड्रेस वगैरे घेतला आहे ना किंवा साडी घेतली आहे ती त्यांना द्यायची असते नवरीबाईला. तर ऑप्शन वगैरे नंतरच्या प्रोसिजरवर असते. म्हणजे आता आम्ही जो ड्रेस घेतला होता तुम्ही बघितलं असेल परत वेळातल्या शॉपिंगमध्ये की आम्ही तिच्यासाठी छानसा ड्रेस घेतला आहे, आता ती विअर करून येणारच आहे, तर तुम्हाला तो लुकसुद्धा मी दाखवते. तर तोपर्यंत आहेत आमचे सगळे पाहुणे मंडळी, आम्ही सगळे बसलो होतो आणि जे हॅम्पर्स वगैरे आमचे होते ते सगळे आम्ही काढून ठेवले होते समोर. कारण की काय होतं ना, अशा गडबडीमध्ये आपण जेवढ्या सगळं काही आणून ठेवतो ना ते सगळं विसरून जातो, कधी ना कधी काही ना काही आयटम सुटून जातो, म्हणून डोळ्यासमोर सगळं काही ठेवायचं. आणि इथे आम्हाला एंट्री घ्यायची होती सर्वांना एक एक हॅम्पर पकडून, पण हॅम्पर झाले होते जास्त आणि आमचे लेडीज झाल्या होत्या कमी, त्यामुळेच मग काही लेडीजनी 2-2 हॅम्पर पकडले होते. आणि हे रील वगैरे सगळे इन्स्टाला लवकरच मी पोस्ट करेल. जसे कॅमेरामॅन आमचा रील डिलिव्हर करेल तसेच मी इन्स्टाला हे सगळे रील्स वगैरे पोस्ट करणार. सो मला इन्स्टावरही तुम्ही फॉलो करून घ्या. माझी अश्विनी कनेर अशी IDचं नाव आहे तिकडे इन्स्टाला, तर तुम्ही ते पण करून घ्या फॉलो, म्हणजे तुम्हाला तिकडे पण सगळे व्हिडिओज रील्स शॉर्ट्स बघायला मिळतील. आणि इकडे आम्ही एंट्री सुरू केली. एकीकडे आम्ही आमची एंट्री शूट करून घेतली आणि दुसरीकडे माझ्या भावाच्यासाठी पण जी औक्षणाची तयारी असते ते चालू होती. तर त्याला पण नवरीबाईकडून घेतलेले कपडे देण्यात आले. हे ॲक्च्युली आम्हीच घेतले होते, पण म्हणजे त्यांच्या इकडून होते, तर ते वगैरे त्याच्यात देण्यात आले. आणि त्याच्यानंतर मग आता तो पण चेंज करून येणार होता आणि सायली पण चेंज करून येणार होते. आणि त्याच्यानंतर मग त्यांची जी मेन प्रोसिजर आहे ती स्टार्ट होणार होती. तर आमची अशी आयडिया होती की जे रिंग प्लॅटर आहे जसे गोल्ड रिंगचं, तर ते विनिशाने आणायचं म्हणून. पण त्या दिवशी विनिशाचा काहीतरी वेगळाच स्वॅग होता, ती तिच्या बाबांना सोडतच नव्हती. त्यामुळे तुम्हाला कनेर सर तुमचे कमीही दिसतील ह्या प्रोग्राममध्ये, कारण की ते पूर्णपणे विनिशाच्या मागे होते. आणि
माहीत नाही विनिशाला ड्रेस इरिटेट होत होता की तिला काय वाटत होतं माहीत नाही, पण त्या दिवशी तिने खूप जास्त चिडचिड केली. आणि असं होतं, घरचे प्रोग्राम्स असले काही असले तर आपल्याला जशी एक्सपेक्टेशन असते तसे नाही जात. त्याच्यामुळे काय झालं ना की विनिशाच्या बाबांना जास्त प्रोग्राममध्ये येता नाही आलं. ते बाहेरच होते विनिशाला घेऊन, कारण की मी पण तिला घेऊ शकत नाही. मला इकडे सगळं काही सांभाळणं होतं. जे नवरदेवाचं देवाणघेवाण होती, नवरीसाठी आणलेलं सामान होतं, हे सगळं आम्हाला सांभाळणं होतं. तर इथे आम्ही गोल्ड काढत आहोत, तर आम्ही तिला खूप सुंदर असा नेकलेस केला गोल्डचा. याची पण डिझाईन माझ्याकडनं शूट झाली नाही. तुमच्यासाठी तोरड्या दिलं, त्याच्या पण डिझाईन शूट करणं झालं नाही. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. तर मी तिला मागेल त्याचा फोटो आणि नंतर कधी पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये वगैरे ॲड करेल. तसं तुम्हाला गळ्यामध्ये मी टाकताना दिसेलच, पण डिझाईन नाही दिसेल कारण की मी ती शूट नाही केली. अशा प्रकारे सर्व मंडळी वगैरे बसली होती आणि मी सुद्धा आता ओटी भरण्याच्या तयारीसाठी स्टेजवर आलेली होती. हा नेकलेस आहे माझ्या हातामध्ये. तर तुम्हाला सांगते ना, इतका सुंदर असा नेकलेस भेटलेला आहे आणि आजकाल ना कोणालाच जास्त हेवी बटबट आवडत नाही, तर त्या हिशोबाचा नेकलेस आहे. म्हणजे नाजूक साजूक असा सूट करेल असा. आणि इकडे बघा माझी क्यूट प्रिन्सेस इकडे छान छान फिरत होती. तिचं असं होतं की फक्त हात लावू नका, मला माझ्या मनाने करू द्या, असं काहीतरी तिचं चालू होतं. आणि मला असं वाटतं तिला झोपसुद्धा आली होती की काय. आणि ही आहे आमची नवरीबाई साऊ माझी. किती क्यूट दिसते ना. हा आहे तो सुंदरसा ड्रेस जो आम्ही परत वाढवून घेतला होता. तुम्ही बघू शकता इतका सुंदर दिसत होता आणि तिला तर खूपच जास्त सूट झाला होता हा ड्रेस. खूप सुंदर असा. पुढे एंट्री पण घेतलेली आहे दोघांनी सोबत, पण सध्या तिला एकटीलाच यायचं होतं स्टेजवर कारण की मी तिची ओटी भरणार होती. तर ही असते पहिली ओटी मुलीच्या जीवनामधली साखरपुड्यामध्ये जी तिला मिळते. इथून पुढे तर ओट्याच मिळतात, पण ही पहिली ओटी असते जी खूप जास्त स्पेशल असते प्रत्येक मुलीसाठी. आणि ती ओटी मला भरायची होती, तर तो चान्स मला मिळाला होता कारण की मी नवरदेवाची सख्खी बहीण आहे. ज्यांना सख्खी बहीण नसते मग त्यांच्या चुलत वगैरे बहिणी ती ओटी वगैरे भरून देतात. तर इथे तुम्ही बघू शकता पहिले माझ्या मामाच्या मुलाने ते औक्षण वगैरे जे असते ते करून घेतलं आणि राम राम केलं सर्वांना. त्याच्यानंतर आता मी ओटी भरणार आहे. हा टाकता. तर आम्ही सर्वांनी एक करून सायलीचं औक्षण केलं. हॅम्पर्स दिले तिला सगळ्यांनी. ते झाल्यानंतर आता ओमची प्रोसिजर होती. तर हा होता ओमचा मेन ड्रेस. तर आम्ही ओपन जोधपुरी घेतली होती त्याच्यासाठी. ती पण खूप सुंदर दिसत होती, त्याला पण छान सूट झाली होती. ते झाल्यानंतर दोघांचेही हार वगैरे टाकणं सगळं झालं आमचं. आणि मग थोडाफार फोटोशूट वगैरे होता. जोपर्यंत ओमचं चालू आहे तोपर्यंत तिचे फोटोशूट वगैरे होऊन गेले. आणि यावेळेसच जे आपण 5 मान तयार केलेले होते ना घरी, तसे तुम्हाला मी दाखवलंच होतं. तर ते याच 5 लेडीजला जायचं होतं ज्यांनी ओमचं औक्षण केलं. तर सेम तिकडनं पण असतं आणि त्या मानमध्ये असं काहीच नाही राहत की तुम्ही एकच काहीतरी गोष्ट दिली पाहिजे. तुम्हाला वाटते तशी किट तयार करू शकता. आणि आम्ही पण सगळं टाकलेलं होतं त्याच्यामध्ये. आणि मेन जे होतं पान तेच घरी विसरलो होतो. ॲक्च्युली आई तर म्हणे मिळालीच नाही म्हणे पाण्या पावसामुळे, असं काहीतरी झालं होतं. पण पानाचा विडा त्याच्यामध्ये हवा असतो, तर आम्हाला तर नव्हता मिळाला. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा खायची पानं त्याच्यामध्ये हवी असतात. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला मी वाटताना दिसत आहे, हे आहे ते तुम्हाला सांगितलं होतं ना कार्ड
कार्ड मी हत्तीवरून साखर वाटण्याचे, तर तेच कार्ड्स मी इथे वाटत होती. तर सर्व मंडळींना वाटलं आणि मस्त वाटलं ते वाटताना मला. या माझ्या सासूबाई आहे, या माझ्या काकू आहे, तर हे लोक पण आले होते, माझे सासरे, शरद काका वगैरे सगळेजणं. यामध्ये खूप छान छान मुमेंट्स काही कॅप्चर झालेला नाही आहे. जसं की सायलीनं पण मस्तपैकी खाली बसून ओमला बुके दिला, ओमनी तिला बुके दिला. त्यानंतर आमची नवरीबाई खूप हळवी आहे, ती तिथे स्टेजवर रडली जेव्हा रिंग्स वगैरे एक्सचेंज करणं चालू होते तेव्हा, आणि तिच्यासोबत मग तिने आम्हा सर्वांना पण रडवलं. तर हे सगळ्या काही मुमेंट्स कॅप्चर झालेलेही नाही आहे, कारण की मोबाईल वगैरे माझ्याकडे होता आणि मी कोणाला सांगितलेलं नव्हतं असं स्पेशल वगैरे शूट करायला. बट खूप प्रेशियस मुमेंट्स होत्या त्या. खूप म्हणजे आनंद झाला की आजकाल काय असतं, नवरदेवाला नवरी आणि नवरीला नवरदेव एकमेकांना आवडलेले असले तर फारच चांगली गोष्ट आहे, संसार चांगला टिकतो. खूप जास्त लग्नाचे प्रॉब्लेम्स होत आहे हल्लीच्या टाईममध्ये, तुम्ही किती साऱ्या केसेस ऐकत असणार. त्यामुळे ना मुलामुलीची एकमेकांना पसंती असणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि आमच्या घरी ते दोघांनाही एकमेकांना ते खूप जास्त आवडले होते. तर ते सगळ्या गोष्टीमुळे आम्ही पण खूप हॅपी होतो. मग काय छानपैकी सगळं काही निपटलं, आणि त्याच्यानंतर एकेकाने प्रत्येकाने जसं स्टेजवर जाऊन वगैरे भेट वगैरे घेतली, कॉंग्रॅच्युलेट वगैरे केलं. नवरीबाईचं हॅम्पर उघडण्यात येत आहे. शामू समू की नजर से नहीं छुप सकता, समू की नजर से नहीं छुप सकता. रिक्षा काय खाते? काहीच नाही का, फिनिश चालू आहे ऑलरेडी चालू आहे. नाही त्यांना दे दोघांना. हाँ दे रहा बहुत भयानक है, चिल्ला रहा रास्ता. ठीक है कुछ क्या ना कैसे. हाँ तर हे जे स्टेजवर दिसत आहे ते आहे नवरीबाईची सख्खी बहीण आणि जिजू. तर ते जिजू जे आहे ते इंडियन फोर्सेसमध्ये आहे, म्हणूनच त्यांना ड्युटीला जॉईन करायचं होतं 31 तारखेला. तर म्हणून तातडीने आम्ही साखरपुडा काढला. ये मिलो विनिशा, लवकर 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 एक घास. हे बघ धावून इकडे 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 धावून एक घास. धावून जा. मस्त यम्मी आहे, यम्मी वरण भात आहे. हा ये ना.
ते मी खातो आता. मी खातो विनिशाचा भात आता. घे घे. नवरदेव नवरीनी छानपैकी केक कटिंग केली आणि त्याच्यानंतर हे देवाणघेवाणाचं चालू होतं काहीतरी. तर जे मुलीची फॅमिली आहे त्यांच्या इकडे अशी पद्धत आहे की ते एंगेजमेंटमध्येच रिटर्न गिफ्ट्स वगैरे जे असतात ते देतात. तर तिथेच आम्हाला हे रिटर्न गिफ्ट्स देण्यात आले. जे पण आमच्या इकडल्या लेडीज होत्या ना त्या सर्वांना त्यांनी रिटर्न गिफ्ट्स दिले. ड्रेस चेंज झाला ना तिला आता. सायली मामी. आता तिला अरे विनिशा दिस इज फॉर यू. घे लवकर 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 घे. घे घे ते नाही पूर्ण घे. घे पटकन. ओपन कर ओपन कर म्हणते. चल ओपन करू. हा विनिशा. अरे बापरे. एक मिनिट दादा लावून दाखव अंगाला लावून दाखव कसं आहे. हे असं हे काढू नको आता बोला गजानन महाराज की जय. रेडी आहे. तुम्ही रेडी नाही आहे ना तेवढंच दिलं नाही त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे उरकवले. आम्हीच होतो सगळ्यात शेवटचे, नवरदेव नवरी आणि आम्ही काही लोक राहिलो होतो. तर आम्ही जेवण केलं. त्यानंतर वरती आले तर मला पण रिटर्न गिफ्ट दिलं त्यांनी. आणि नंतर ज्या प्रकारची शिदोरी टिळ्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही दिली होती ना नवरीबाईच्या साईडला, तर तशीच शिदोरी आता त्यांनी आम्हाला दिली. तर ही शिदोरी पण मी पुढे ओपन करून दाखवली आहे तुम्हाला याच्यामध्ये काय असते म्हणून. तर शिदोरी वगैरे घेतली. त्यानंतर तिथे काही जागा नव्हती फोटोशूट करण्यासाठी चांगली आणि लाईट होताच. तर आम्ही काय केलं, जवळपास एक लोकेशन होती तिथे फोटोशूटला निघालो. एंगेजमेंट झालं त्यालाच आम्ही नवरी घेऊन चाललोय. नाही हो राहू द्या लग्न. विनिशा झाली नाही. विनिशा पण आहे. अरे बापरे. छान 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 छान. नाईस कपल. थँक्यू.
you show me. Showed me. Green color light. तर जवळपास 2 तास फोटोशूट केला आम्ही आणि त्याच्यानंतर नवरीबाईला सुखरूप त्यांच्या घरी सोडून दिलं. त्यांचे ताई जिजू पण होते सोबत आणि सर्वांना टाटा बाय बाय केला आणि तिथनं निघालो परतीच्या प्रवासाला. एक गाडी जी घरून पहिले निघाली होती, आई बाबा वगैरे सगळे पाहुण्यांची, ती गाडी घरी जाऊन ऑलरेडी पोहोचली सुद्धा होती आणि आता आम्ही निघणार होतो इकडनं. तर आता आम्ही काय केलं ना, तो जो रूट होता बेकार तो घेतलाच नाही. आम्ही 10 किलोमीटरचा फेरा पडेल असा रूट घेतला, तरीही इकडनंच निघालो. फायनली एंगेजमेंट झालेली आहे. अहो ओमी रिक्षा मस्त गडप झालेली आहे आणि भयंकर पाऊस चालू आहे. खूप मस्त एंगेजमेंट झाली. सर्वांना आमच्या सुनबाई खूप आवडल्या, माझी भाऊजाई खूप आवडली सर्वांना. ओम तुला कशी वाटली साई? छान प्रोग्राम झाला. आता घरी जाऊन मी शिदोरी जी तिकडनं मिळालेली आहे ती ओपन करेल. ती पण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अटॅच करेलच किंवा या व्हिडिओमध्ये अटॅच करून देईन. तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि साखरपुडा समारंभामध्ये तुमच्याकडे पण अशाच पद्धती असतात का हे सुद्धा सांगा. तो दिवस पावसाचाच होता. त्याच्या आदल्या दिवशी पण पूर्ण रात्रभर पाऊस आला आणि आता बघू शकता जाताना सुद्धा धुमाकूळ असा पाऊस होता. आणि मग अंजनगावला पोहोचलो आम्ही. तेव्हा घरी स्वयंपाक रेडी होता, तरी अंजनगावला पोहोचल्यावर आम्ही एका जागेत थांबलो. रात्रीचे 11 वाजले होते. म्हटलं कुठे दुसऱ्या इकडे काही चालू आहे की नाही माहीत नाही, पण घरी जायला अजून आम्हाला वेळ लागणारच होता म्हणून आम्ही थांबलो. आणि मस्तपैकी हे क्रिस्पी असे पनीरचे पकोडे आणखीन काही काही बोलवलेलं होतं. पहिले कारमध्येच बसून खायचं ठरवलं, पण नंतर मग असं वाटलं की नाही आतमध्ये बसून खावं, तर मग आतमध्ये बसून वगैरे थोडंसं खाऊन घेतलं. बिकॉज कसं झालं होतं ना की घरी जाऊन स्वयंपाक जरी रेडी आहे पण कोणाची जेवायची इच्छा होणार का की काय. मला तर असं होतं की मी आता हे कधी सगळं काही चेंज करते. तुम्ही बघू शकता ज्वेलरी ओढणी वगैरे तर मी काढूनही ठेवलेलं होतं, कारण की सकाळपासून मला एवढी सवय नाही आहे साडी कॅरी करायची आणि मी सकाळपासून ते सगळं कॅरी करत होती. बस मग घरी पोहोचलो. सर्वात पहिले चेंज वगैरे केलं आणि देवाचे धन्यवाद मानले की तुम्ही इतका चांगला प्रोग्राम होऊ दिला. मला खूप टेन्शन आलं होतं पाण्या पावसाळ्यामुळे की कसं होईल काय होईल म्हणून. आता चला तुम्हाला मी शिदोरीचं उद्घाटन करून दाखवते की याच्यामध्ये काय काय येते आणि तुम्हाला हे पण सांगते की शिदोरी पॅक करायची असली तर तुम्हाला आयडिया नसेल तर काय असते म्हणून. तर तुम्ही आता हा पुढचा पार्ट बघत राहा. साडी दाखव. बाबासाठी दुपट्टा. हे बापरे पुरणपोळ्या बघ. म्हटलं की नाही आता चोपण करायला लागतं. पुरणपोळ्या. आणखी हे नारळ आहे. ऐक चहाचा गंज. हे चहा पत्तीची चहा गाळणी. पॅकिंग छान केली. साखर आणि चहाचा डबा. पाणीपुडा. हा पाणीपुडा आई. पाणीपुडा पण छान आहे छोटासा. उद्घाटन. हे 5 मान. मग इथं चालली गेली आपण दिले पण नाही. हळद कुंकूचा करंडा आणि याच्यामध्ये कप. तर ही अशा प्रकारची शिदोरी होती आम्हाला नवरीबाईकडून मिळालेली आहे. ज्यांनी कोणी पॅक केली असेल, ज्याची कोणाची आयडिया असेल त्यांना धन्यवाद. खूप खूप एफर्ट्स लागतात ह्या सर्व गोष्टी करायला, कारण की नवरदेवाच्या साईडने मी सगळं काही केलं. आणि तसं पाहाल तर सर्वांचेच याच्यामध्ये योगदान असतात, कारण की प्रत्यक्षात जो व्यक्ती पॅक करतो आहे त्याच्याही पेक्षा त्यामागची जी भूमिका असते प्रत्येकाची आठवण देण्याची की ही वस्तू टाकायची आहे, ती वस्तू राहिली असेल, किंवा जे आपले वयस्कर वृद्ध लोक असतात आपल्या घरातले ते आपल्याला सांगतात की या परंपरा असतात, असं सगळं काही असतं, देवाणघेवाण काय काय करायची असते. आपण जरी ती गोष्ट करतो पण प्रत्यक्षात त्यामध्ये सर्वांचा हात असतो. तर सर्वांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. आणि साखरपुड्याचा कार्यक्रम अप्रतिम झाला. जेवण तर इतकं सुंदर झालं होतं. आमच्या सर्व पाहुण्यांनी खूप खूप जास्त तारीफ केली त्या जेवणाची. मला फार आवडला आणि आमच्या घरच्यांना पण हा प्रोग्राम खूप आवडला. आणि ऑफकोर्स नवरी मुलीकडचे मंडळी ही जो ब्लॉग आहे हा बघत असणार ना, तर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. खूप खूप छान तुम्ही आमचं स्वागत केलं आणि खरंच आम्हाला नवरी मुलगी तर आवडलीच आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही तिला आमची सून म्हणून नाही तर आमची मुलगी म्हणून ठेवू. तर तुम्ही पण बिंदास राहा आणि
इथून पुढचे व्लॉग्स बघण्यासाठी मला सबस्क्राईब करून घ्या. तर हा आहे नेक्स्ट डे म्हणजे 31 जुलैचा. तर माझ्या आजोबांचा बर्थडे होता आणि ऑफकोर्स आजीची बर्थडे माहीत नसल्यामुळे दरवर्षी आम्ही आजोबाच्या बर्थडेलाच आजीचा पण बर्थडे सेलिब्रेट करतो. तर तीच प्रोसिजर इथे चालू होती आणि या दिवशी गडबड ही होती मला की आमची बॅच होती 12:30 वाजताची. तर आम्हाला पण पटकन घरून निघून इकडे मोर्शीला यायचं होतं. हे सगळं अचलपूरवरून सगळं कामं वगैरे उरकून यायचे होते. म्हणजे कामं इन द सेन्स माझी पॅकिंग होती आणि मी ताईला ते सांगितलं सुद्धा की तू माझं काही राहिलंही असेल सामान तरी राहू दे, जे मॅन्डेटरी आहे जसं की ट्रायपॉड झालं, मोबाईल चार्जर, या गोष्टी मी घेऊन जाते आणि बाकी काही राहिलं तर राहू दे, कारण की परत रक्षाबंधन आहेच तर मला येणंच आहे इकडे. तर अशा प्रकारे आम्ही छानपैकी माझ्या आजोबा आणि आजीचा पण बर्थडे सेलिब्रेट करून घेतला आणि त्यानंतर एकेकाने सर्वांनीच मिळून जसं औक्षण वगैरे केलं, आजी आजोबांचं केक कटिंग वगैरे केलं, ते तुम्ही आता पुढे बघा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आजी. जेव्हा केव्हा वाढदिवस असेल, वाढदिवसाच्या आजीला कर. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा. Happy birthday to you. Happy birthday dear Aji Ajoba. Happy birthday to you. दे एकमेकाला. एकमेकाला दे ना, एकमेकाला. हो घाला. ये गं. जबरदस्ती लावा. ते थोडं साफ कर. जमला. काय झालं प्रोत्साहित संजय रिजॉर्ट्स म्हटलं आप्पाच्या हातात बॅग घेऊ आपण, अशी बॅग टाकवाल देऊ. या मग लग्नाच्या वेळेस लवकर जा. हळदीला बाय जाय येतो मग लग्नात. लग्नाच्या वेळेस डायरेक्ट दिवसावर दिवसावर बाबा गार वातावरण. हवा हवा यू. हॅलो हॅलो. हे पडलं की पाडल्यासारखं वाटून राहिलं. हो ना. पाण्या पावसाळ्याचे असं वाहतूक थक्क. हे परत होतं दुसरी होती ते पडला सरकवलं. बापरे पुरेचे काही वेळात आहे ना. हे सर पुन्हा मग येऊन गेला है ना. असं वाटत आपण कुठं फिरायला चाललो म्हटलं. आपण जानेवाले आहे ना. आपण जानेवाले आहे ना. लोकेशन फिक्स नाही, आपण कुठेतरी जाऊ. किधर जाना है ये पता नहीं. किधर जाना है. हाँ किधर जाना है ये पता नहीं, पर हम किधर तो भी जा रहे हैं. आणि अशा प्रकारे आम्ही सगळे कार्यक्रम वगैरे आटपून पोहोचलो मोर्शीला. रेल्वे पण लागली होती त्याच्यामुळे थोडं 5-10 मिनटाचा उशीर झाला. मग इकडनं आल्यावर घरी तुम्हाला मी सांगितलंच होतं जाताना की मी तुम्हाला घर कसं आल्यावर दिसते ते तुम्हाला सांगते. तर बघा माझ्या घराची ही हालत आहे भयंकर अशी. जेव्हा मी जसं सोडून जाते त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण टोटली डिफरंट माझं घर झालेलं असतं आणि मला घरी आल्यावर हेच कामं 2 दिवस पुरतात. त्याच्यामुळे सगळं काही असं आहे जे आहे ते आहे आता. सो असा काहीसा हा दिवस
दिवस होता सुंदरसा एंगेजमेंटचा हा पूर्ण व्लॉग आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की सांगा. आणि आता लग्नाच्या तयाऱ्या मला करायच्या आहे, तर ड्रेसेस वगैरे आउटफिट्स वगैरे मला सुचवा पटापट, इन्स्टावर रील्स वगैरे पाठवा काय काय करू शकतो म्हणून. चला तर मग तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि मी लागते आता मस्तपैकी कामाला. 2 दिवस तर मला घर स्वच्छ करायलाच लागणार आहे. बाकी साईडला पण पसारा पडलेलाच आहे. सो दॅट्स इट. जय गजानन माऊली. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये.